शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या कल्टर या प्लांट ग्रोथ प्रमोटरविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे पिकातील कार्य, तसेच ते कोणकोणत्या स्टेजला वापरले पाहिजे व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपल्या पिकात गर्भधारणा ही झालेली नसेल किंवा जास्त प्रमाणात पिकाची वाढ होत असेल तर आपण काय करावे? तर आज आपण सिंजेंटा कंपनीच्या कल्टरविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कल्टर या प्लांट ग्रोथ प्रमोटरविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. शेतकरी मित्रांनो, सिंजेंटा कंपनीच्या कल्टर या प्लांट ग्रोथ प्रमोटरमध्ये आपल्याला बॅक्लोब्रोटाझोल हे 23% SC फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. शेतकरी मित्रांनो, तर कल्टर आपल्या पिकामध्ये काय काम करत असते? तर कल्टरमध्ये बॅक्लोब्रोटाझोल हे एक फायटो रेग्युलेटर आहे, जे पिकातील जिब्रेलिनचे सिंथेसिसला प्रतिबंध करते. त्यामुळे पिकाची ग्रोथ किंवा वाढ ही थांबत असते. त्यामुळे आपल्याला पिकाची जी काही वाढ आहे ही थांबताना दिसते व आपल्याला पिकात कळी तसेच आकार वाढण्यासाठी मदत होत असते. शेतकरी मित्रांनो, याचा वापर केल्यावर पिकाची शाखीय वाढ नियंत्रणात राहते. त्यामुळे पिकात रंग, आकार व परिपक्वता व उत्पादन वाढीस आपल्याला मदत होत असते. शेतकरी मित्रांनो, याचा वापर जर आपण जमिनीतून केला तर हे मुळांद्वारे शोषले जाते व झायलम म्हणजेच जलवाहिनीद्वारे हे संपूर्ण पिकामध्ये पसरते व त्याच्यात जिब्रेलिक सिंथेसिसला प्रतिबंध करते. त्यामुळे आपली जी काही शाखीय वाढ आहे तर ही शाखीय वाढ त्या ठिकाणी थांबत असते व आपल्या पिकाची जी काही शाखीय वाढ थांबते, त्यामुळे आपल्याला कळी निघण्यास त्या पद्धतीने हार्वेस्टिंग दरम्यान जर का आपण वापर केला तर फळाचे फुगवण व गुणवत्ता ही सुधारत असते. शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो? तर आंबा, सफरचंद, डाळिंब, कांदा, शिमला मिरची, बटाटा, तर अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण कल्टर याचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, तसेच याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो? तर याचे प्रमाण आपण 40 ते 50 मिली हे 200 लिटर पाण्यासाठी म्हणजेच एकरी वापर आपण फवारणीसाठी करू शकतो. तसेच याचा वापर आपण कधी करू शकतो? तर कंदवर्गीय जे काही पीक आहेत, जेव्हा फुगवणीला किंवा हार्वेस्टिंगला येतात तर त्याआधी आपण याचा वापर करावा. तसेच कांदा पिकामध्ये 60 ते 70 दिवसानंतर आपण याचा वापर करावा. बटाटा या पिकात आपण 42 दिवसानंतर याची फवारणी करू शकतो. तसेच डाळिंब या पिकामध्ये फ्लावरिंग येण्याच्या 2 महिन्याआधी जर का आपण कल्टर वापरलेलं असलं तर कळी निघण्यास त्या ठिकाणी मदत होत असते. त्याच पद्धतीने कापूस या पिकामध्ये 55 ते 65 दिवसानंतर जर का आपण फवारणी घेतली तर त्या ठिकाणी आपल्याला बोंडांची संख्या किंवा बोंड हे चांगल्या क्वालिटीचे निघत असतात. शेतकरी मित्रांनो, हे एक वाढरोधक आहे व याचा जर का आपण पिकात वापर केला तर आपल्या पिकाची शाखीय वाढ जी काय आहे ही थांबत असते. तरी आपल्याला जर का वापर करायचा झाला तर कंपनी लेवलच्या सल्ल्यानुसार आपण वापर करावा, जेणेकरून आपल्याला याचे जे काही दुष्परिणाम आहेत तर हे पाहावयास मिळणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण सिंजेंटा कंपनीच्या कल्टर या प्लांट ग्रोथ प्रमोटरविषयी माहिती घेतली. तर ती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.